काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द झाल्यानंतर भुयारी मेट्रो सुरू झाली नाही। याच पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय मेट्रो स्टेशनवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। महाविकास आघाडीने आज भुयारी मेट्रो सुरू करण्याचा इशारा दिलाय। शिवाजीनगर मेट्रो स्थानकामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आज आंदोलन केले जाणार आहे आणि यासाठी आता बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, महाविकास आघाडीचे काही कार्यकर्ते या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील याच शिवाजीनगर इथल्या मेट्रो स्टेशनचं काल उद्घाटन होणार होतं, परंतु हे उद्घाटन न झाल्यामुळे आज महाविकास आघाडीच्या वतीनं सगळे नेते जे आहेत पुण्यातील ते एकत्र येऊन या मेट्रो स्टेशनचं उद्घाटन करणार असल्याची काल घोषणा केल्यानंतर आपण बघू शकतो की या ठिकाणी छावणीचं स्वरूप जे आहेत या सगळ्या मेट्रो स्टेशनला आलेलं आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा सध्या आपण बघू शकतो की या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मेट्रोचं उद्घाटन आज जे आहे ते महाविकास आघाडीतील पुणे शहरातील जे नेते आहेत त्यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे। तसा आंदोलनाचा इशारा सुद्धा या सगळ्या नेत्यांनी दिलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण बघू शकतो की सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आतमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहेत ते पोलीस अधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे मेट्रो स्टेशन जे आहे हे सिव्हिल मेट्रो स्टेशन असं या मेट्रो स्टेशनला नाव देण्यात आलेलं आहे आणि या मेट्रो स्टेशनचंच उद्घाटन काल पंतप्रधानांच्या हस्ते होणार होतं, परंतु पावसामुळे हे सगळं उद्घाटन रद्द झालं। तर या उद्घाटनाच्या सगळ्या या राड्यानंतर आता महाविकास आघाडी या सगळ्या विषयी मैदानात उतरलेले आणि या ठिकाणी आता महाविकास आघाडीचे जे पुण्यातील प्रमुख नेते आहेत त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि या सगळ्या उद्घाटनाला विरोध म्हणून या ठिकाणी पोलीस जे आहेत या ठिकाणी बंदोबस्त त्यांचा आपल्याला पाहायला मिळत आहे। लोकशाही मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।